झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 3 महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आईचा आक्रोश। न्याय मागणाऱ्या कुटुंबाला पोलिसांनी घेतले ताब्यात। शिरपूर तालुक्यातील गरताड येथील एका तरुणाने धुळे शहरातील अल्पवयीन युवतीला फूस लावून पळून नेल्याचा आरोप मुलीची आई शीतल पाटील यांनी केलाय। या घटनेला 3 महिने उलटूनही शिरपूर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या चक्रा मारूनही पोलीस दाद देत नसल्याने अखेर त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना भेटू देण्याऐवजी पोलिसांनी या कुटुंबाला ताब्यात घेतले। मागून घ्या व्यवस्थित नाही भूषण रे। शीतल पाटील यांनी सांगितले की मुलगी शिरपूर येथे नातेवाईकांकडे गेली असताना तिथूनच तिचे अपहरण करण्यात आले। या प्रकरणी तक्रार दिल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांना भेट देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी यावेळी शीतल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।